टप्प्यामध्ये होतो आणि दिल्लीला फार मोठं आंदोलन केलं होतं राज्य संसदेच्या नेतृत्वामध्ये आणि मी प्रमुख कार्यकर्ता होतो आणि म्हणून मला आंदोलनामध्ये मला खूप आत्मीयता आहे आणि त्यामुळे 4 वाजतापासून ते माझ्या शोधामध्ये अशा प्रकारचं त्यावेळेला दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही दिल्लीला आंदोलन करत असताना त्यामध्ये कुमारीताई आमदार होत्या त्यांना अटक झाली होती. आम्ही खूप कार्यकर्ते रात्रभर जाऊन जागलो त्यांच्या आणि राज्य संसदेला दिलं होतं. आता हे टप्पे चालू असताना आता हे आंदोलन कुठं गायब झालं ते मला बी माहिती आहे. प्रमुख कार्यकर्ता असताना सुद्धा मी चंद्रपूरला त्यावेळेला नोकरी करत होतो आणि चंद्रपूरहून 300 कार्यकर्ता गेलो होतो. नागपूरचे कार्यकर्ता असं फार मोठं आंदोलन दिल्लीला उभं केलं होतं आणि आमच्या समता सैनिक दलांनी दिल्लीच्या समता सैनिक दलांनी आम्हाला खूप मदत केली होती आणि मी त्याचे या आंदोलन करतासमोर आमचा त्यांचं या नाटकासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. अशा प्रकारचं आंदोलन या बिहार सरकारच्या कानामध्ये अजून गेलं नसेल तर त्यांनी गोष्टीमध्ये येऊन अशा प्रकारच्या आंदोलनकर्त्यांचा त्यांनी एक भाव आणि जे त्यांची मागणी आहे ते पूर्ण करायला पाहिजे होती. कारण आपण मागच्या वेळेला ऐकलं असेल किंवा पेपरमध्ये बी वाचलं असेल तर जुन्या काळचे जे कायदे होते विरोधाच्या काळात जे कायदे होते ते कायदे पूर्णपणे रद्द करत. हा कायदा किती ऍक्ट रद्द का नाही झाला? कारण त्याचं तुम्ही आपल्याला शोधा लागेल आणि ह्या कारणामुळं आपण किती मागे आहोत आणि किती आपल्यावर अशा प्रकारचा अन्याय होत असतात आणि हा अन्याय आता सामूहिक अन्याय आहे पण याच्यानंतर सुद्धा विविध अन्याय घडत असतो. तर आपण एकत्र येणं जरुरी आहे आणि एकत्र येऊन आंदोलन करणं जरुरी आहे. टक्कर से टक्कर लेना ही पड़ेगा. तो इसीलिए आप लोग जागरूक होगा और जागरूक होके आंदोलन से भी तेज करना पड़ेगा. तो अगर अपन अलग अलग भागों में बांटना गेलो तर आंदोलन आपलं सक्षम होणार नाही. सर्वजण एकत्र या संख्या नाही आहे त्याच्यापेक्षा आंदोलनामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि आंदोलन करायला पाहिजे. बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.